रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? आज आहे अपरा एकादशी. अपरा म्हणजेच अपार, अमर्याद. प्रत्येक एकादशीचं काही ना काहीतरी फळ असतं आणि मला तर वाटतं एकच एकादशी नाही, सगळ्या एकादशीचं फळ हे अमर्याद असतं. तर माझ्याकडे देवदर्शनावरून मी आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणलेली, त्याची प्राणप्रतिष्ठा आज करण्याचं ठरवलं. पहिल्यांदा मूर्ती स्वच्छ धुवून मग नंतर त्यांना एका भांड्यामध्ये फुलामध्ये ठेवून ती झाकून ठेवली. जोपर्यंत झाकलेला आहे तोपर्यंत आपण नामस्मरण करत राहायचं. त्याच्यातून काढून परत मी तुळशीच्या पानांमध्ये त्यांना ठेवलेलं. तुळशीची पानं आज तोडायची नाही आहेत, ती मी कालच आणलेली आहेत. परत तिसऱ्यांदा आपण फळामध्ये ठेवायचं आहे मूर्तीला. इथे माझ्याकडे जांभूळ होते तर मी जांभूळ ठेवून त्याच्यामध्ये मूर्ती ठेवली. चौथ्यांदा कोणतंही धान्य तुम्ही घेऊ शकता, तर मी इथे तांदूळ घेतले आणि तांदळामध्ये मूर्तीला ठेवून झाकून दिलं. पाचव्या वेळेस मी घेतल्या आहेत भाज्या. आपल्याकडे असणाऱ्या कोणत्याही भाज्या आपण घेऊ शकतो, फक्त कांदा किंवा लसूण घ्यायचं नाही. तर इथे माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये मी ठेवलं, झाकून ठेवलं. तोपर्यंत नामस्मरण सुरूच होतं आणि त्यानंतर मी पंचामृत करायला घेतलं. पंचामृत करत असताना 1 चमचा तूप, त्याच्या दुप्पट म्हणजेच 2 चमचे मध, त्याच्याच दुप्पट 4 चमचे साखर, त्याच्या दुप्पट म्हणजेच 8 चमचे दही आणि नंतर दुप्पट 16 चमचे दूध, अशा पद्धतीने पंचामृत बनवायचं. पंचामृत बनवून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि पंचामृत स्नान सुद्धा देवांना करून घेतलं. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती माझ्याकडे नव्हती, माझ्याकडे लड्डू गोपाल होते. त्यावेळेस सुद्धा मी त्यांची प्राणप्रतिष्ठा अशीच केलेली होती. त्यांना त्यांच्या स्थानावर बसवलं, चंदन आणि बुक्का वगैरे लावून घेतला, फुलांची आरास केली आणि मग लेकीने सगळं मंदिर परत पुसून आम्ही पूजा केली. तर अशा पद्धतीची आज आमची एकादशीच्या दिवशी आमच्या विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. देव करो सगळ्यांनाच आजच्या एकादशीचं अमर्याद फळ मिळो. तुम्ही एकादशी कशी साजरी करता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करता येत असेल तर शेअरसुद्धा करा. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला रामकृष्ण हरी.